राज्यातील खाजगी अनुदानित शाळा आणि अंशतः अनुदानित शाळांसाठी आजचा शासन निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे. हा शासन निर्णय संस्थाचालकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच किंवा त्यापेक्षाही अधिक शिक्षकांसाठीही महत्त्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं तर शिक्षण विभाग शिक्षक भरतीसाठी महत्त्वाचे पावले उचलताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आजचा जी.आर. सर्वांनीच जाणून घेण्याची आवश्यकता आहे. या शासन निर्णयामध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये संस्था व्यवस्थापनामध्ये जर वाद असेल तर शिक्षक भरती कशी करायची आहे त्या संदर्भातल्या स्पष्ट सूचना या शासन निर्णयात आपल्याला दिसणार आहेत. सोबतच मुख्याध्यापकांची भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे. त्या अनुषंगाने मुख्याध्यापकांचं कर्तव्य काय आहे तेही या शासन निर्णयात आपल्याला जाणून घेता येईल. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने रिक्त पदांसाठी कोणत्या प्रमाणात शिफारस करावी लागणार आहे हाही एक महत्त्वाचा मुद्दा या शासन निर्णयात अधोरेखित केला आहे, जो अत्यंत महत्त्वाचा असा आहे. आणि जर एखाद्या मुख्याध्यापकाने ही प्रक्रिया स्वीकारण्यास राबविण्यास नकार दिला तर त्या मुख्याध्यापकावर नेमकी कोणती कारवाई होणार आहे हेही या शासन निर्णयात नमूद केलेलं आहे. म्हणून आजचा हा शासन निर्णय संस्थाचालक मुख्याध्यापक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सोबतच भावी शिक्षकांसाठीही आवश्यक असा आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 1 जुलै 2026चा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सुरुवातीला आपण प्रस्तावना जाणून घेऊया. प्रस्तावना ही तेवढीच महत्त्वाची आहे. सन 2017 पासून राज्यातील शिक्षक पदभरती ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल या ऑनलाईन संगणकीय प्रणालीमार्फत पारदर्शक पद्धतीने होत आहे. शिक्षक निवडीसाठीच्या स्पर्धात्मक परीक्षेमुळे अधिकाधिक गुणवत्ताधारक व पात्र शिक्षक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त होत आहेत. यामुळे अध्यापनाचा दर्जा सुधारण्यास निश्चितपणे मदत होत आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(अ) अन्वये शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्काच्या यादीत सन 2002 मध्ये समाविष्ट करण्यात आला. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये उच्च प्राथमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्याचा हक्क 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना प्राप्त झाला आहे. याबाबतची जबाबदारी राज्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविण्यात आलेली आहे. अर्थात राज्यघटनेतील दुरुस्ती अथवा अधिनियमाची अंमलबजावणी यामुळे बालकांना शिक्षण देण्याप्रती शासनाची असलेली जबाबदारी निश्चित झाली असे नाही. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्यानंतर राज्यातील बालकांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने पूर्वीपासूनच स्वीकारलेली आहे. त्यामुळे राज्याची शिक्षण व्यवस्था विद्यार्थी केंद्रित असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी कोणतीही तडजोड न करण्याची शासनाची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताप्रती शासनाची वरीलप्रमाणे भूमिका असली तरी खाजगी शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनातील अंतर्गत वादामुळे शिक्षक भरती वेळेवर न झाल्याने विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी शिक्षकांची कमतरता भासणे व परिणामी त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होणे ही बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. अशी प्रकरणे धर्मादाय आयुक्त कार्यालयात वादात सहभागी असणाऱ्या एका अथवा दोन्ही पक्षांच्या विहित वेळेत प्रतिसाद न देण्याच्या कृतीमुळे दीर्घकाळ प्रलंबित राहतात.
वादातील दोन्ही पक्षांपैकी कोणत्या पक्षांची बाजू वैध आहे याबाबत भाष्य करता येत नसल्याने शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी संस्था पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेत सहभागी होत नाहीत. त्यामुळे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या हक्कापासून विद्यार्थी वंचित राहतात. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत उपाययोजना करण्याचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने आता आपण शासन निर्णय जाणून घेऊया. खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा चालविणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापनात वाद असेल व सदर वाद धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात 1 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असेल, अशा प्रकरणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास बाधा पोहोचू नये म्हणून खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. प्रकरण परत्वे संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदर शाळेचे मुख्याध्यापक अथवा मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास प्रभारी मुख्याध्यापक यांच्या मदतीने शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करून ती सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घ्यावी. संच मान्यता, अतिरिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करणे व समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांच्या 80% मर्यादित पदभरतीची जाहिरात विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करणे ही जबाबदारी प्रकरण परत्वे संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच संबंधित मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक यांची असेल. सदर शाळेतील रिक्त पदांसाठी एकास एक या प्रमाणात मुलाखतीशिवाय उमेदवाराची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत नियुक्ती नाकारता येणार नाही. नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची जबाबदारी शाळा समितीचे पदसिद्ध सचिव म्हणून संबंधित मुख्याध्यापकाची अथवा प्रभारी मुख्याध्यापकाची असेल. शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांना शिक्षक पदभरतीशिवाय शाळेच्या अथवा संस्थेच्या अन्य कोणत्याही बाबतीत नियमानुसार असेल ते खेरीज करून हस्तक्षेप करता येणार नाही. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांनी याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास नकार दिल्यास त्यांचे वेतन रोखणे व अन्य शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचा अधिकार विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्यास असेल. संस्था व्यवस्थापनाच्या वादात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांना शिक्षक भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही. संस्था व्यवस्थापनाच्या वादात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांनी शिक्षक भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप करून अडथळा निर्माण करीत असल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधित शाळेवर महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था व्यवस्थापन अधिनियम 1976 मधील तरतुदीनुसार प्रशासक नेमण्याबाबतची कारवाई करता येईल. संस्था व्यवस्थापन एकापेक्षा अधिक शाळा चालवित असल्यास संबंधित संस्था व्यवस्थापनामार्फत एका जिल्ह्यात एकापेक्षा अधिक शाळा चालविल्या जात असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांपैकी सेवाज्येष्ठ मुख्याध्यापकाच्या अथवा सर्व शाळातील मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास सेवाज्येष्ठ प्रभारी मुख्याध्यापकाच्या सहकार्याने उपरोक्तप्रमाणे कार्यवाही करणे अनिवार्य राहील. संबंधित संस्था व्यवस्थापनामार्फत एकापेक्षा अधिक जिल्ह्यात व एकाच शैक्षणिक विभागात शाळा चालविल्या जात असल्यास त्या संदर्भात कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांची असेल. अशा प्रसंगी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांच्या मदतीने सदर कार्यवाही करणे आवश्यक राहील. विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी शाळा नसल्यास संबंधित संस्था व्यवस्थापनाच्या अधिपत्याखालील सर्व शाळांमधील
सेवाज्येष्ठ मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करणे अनिवार्य राहील. संबंधित संस्था व्यवस्थापनामार्फत एकापेक्षा अधिक जिल्ह्यात व एकापेक्षा अधिक शैक्षणिक विभागात शाळा चालविल्या जात असल्यास त्या संदर्भात कार्यवाही करण्याची जबाबदारी प्रकरण परत्वे, शिक्षण संचालक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांची राहील. अशा प्रसंगी संबंधित शिक्षण संचालकांनी त्या संस्था व्यवस्थापनाची शाळा पुणे येथे असल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांच्या मदतीने सदर कार्यवाही करणे आवश्यक राहील. पुणे येथे अशा प्रकारची शाळा नसल्यास संबंधित संस्था व्यवस्थापनाच्या अधिपत्याखालील सर्व शाळांमधील सेवाज्येष्ठ मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करणे अनिवार्य राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण तो संकेतांक क्रमांकाच्या सहाय्याने पाहू शकता. राज्यातल्या शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.